2014ला निवडणूक होती विधानसभेची म्हणून 2013ला हाय तसं घर लोकांच्या ताब्यात दिलं. पाहिलंच नाही लोकांना किती समस्या त्या निमित्तानं निर्माण होतील, पाहिलंच नाही. मग त्या पाहिलं नाही तर मग त्या दिल्यानंतर त्यांना असं वाटलं की 2014ला आपल्याला मतदान होईल. पण 2014ला लोकांनी त्यांना पाडलं आणि मला अपक्ष निवडून आणलं. तरी सुद्धा त्यांचे डोळे उघडले नाही की आता पिंपरी चिंचवडकरांना त्यांचा स्वाभिमान ओळखलाय, त्यांनी स्वाभिमान ओळखलाय तरी त्यांच्या डोक्यात आलं नाही. आणि 2019ला आपल्या मुलाला उभं केलं लोकसभेला. जसं काय पिंपरी चिंचवड शहर म्हणजे आपली घरची प्रॉपर्टीच. आबा त्यांना वाटलं पिंपरी चिंचवड शहर म्हणजे मी सांगेल तेच करणार. पिंपरी चिंचवडकरांचा स्वाभिमान माझ्या पायावर आहे, पिंपरी चिंचवडकर रोज माझ्या पाया येऊन पडतात, असा ज्या आविर्भावात होते. तर त्या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला 2.5 लाखांनी पाडलं आपल्या त्यांच्या पुत्राला. त्यांच्या पुत्राचं नाव काय? पार्थ आहे ना. हा, मी पार्थ म्हणायचं पुत्र म्हणलो. पार्थला किती 2.5 लाख मतांनी पाडलं तरी सुद्धा त्यांचे डोळे उघडले नाही.